नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे क्यूट स्वरूप 05 आणि माझे स्वामी. तर कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहात आणि स्वामींचं नाम घेत असणार आहात. चला तर मग आज नवीन एका व्हिडिओला सुरुवात करूया, ज्यामध्ये मी तुम्हाला स्वामींची कथा सांगणार आहे. भक्ती, निरागस आणि एकनिष्ठ कशी असावी. तर मंगला नावाची एक गर्भवती स्त्री होती. तिचं हे तिसरं बाळ होतं. ती शरीराने अगदी अशक्त झाली होती. तिचा नवरा दिवसभर शेतात राबायचा. घराची सर्व व्यवस्था व तिची काळजी तिची 10 वर्षाची मुलगी गौरी पाहायची. गौरी अल्पवयीन असली तरी समजदार होती. ती सकाळी उठून झाडलोट करायची, स्वयंपाक करायची. तिने केलेली भाकरी घेऊन तिचे बाबा शेतात जायचे. मग ती आपल्या छोट्या भावाला तयार करून जेवण करून शाळेत सोडायची. थोडक्यात ती घराची सर्व व्यवस्था नीट पाहायची. पण या कामामुळे गौरी फार दमायची. एक दिवस फार दमलेली असतानाच तिला पीठ दळून स्वयंपाक करायचा होता. तिला फार झोप येत होती. ती कळकळून स्वामी आजोबांची आठवण करते. तिला तिच्या आईने सांगितले होते की स्वामी आजोबा आपली सर्व काळजी दूर करणार. तितक्यात तिथे एक वृद्ध आजोबा येतात व ते आपली ओळख स्वामी आजोबा म्हणून करून देतात. गोष्टीत आजोबा आणि गौरी सर्व पीठ दळून टाकतात. पण त्यानंतर एकाएकी स्वामी आजोबा तिथून गौरीच्या नकळत निघून जातात. गौरी सगळा वृत्तांत आईला सांगते. मंगलाला वाटतं आपण मुलांना धीर देण्यासाठी स्वामी आजोबांचं नाव सांगितलं आणि मुलगी खरं समजली. कदाचित श्रमामुळे गौरी उगीचच मनातलं बोलली असावी. त्यानंतर गौरीला जेव्हाही मदत लागायची तेव्हा स्वामी आजोबा यायचे आणि गौरीला मदत करायचे. एकदा गौरीच्या आईला प्रसूती वेदना सुरू होतात. आधीच अशक्त असल्यामुळे हा प्रसंग मंगलाला अगदी जीव घेण्यासारखा होता. सुईनं बाईने मूल अडलेलं आहे म्हणून देखील सांगितले होते. पण गौरीला ठामपणे विश्वास होता की तिच्या आजोबा या प्रसंगातून ही तिच्या आईला आणि होणाऱ्या बाळाला सुखरूप पाठवतात. गौरी गावभर आजोबांना शोधत फिरते, पण कुठेही स्वामी आजोबा तिला भेटत नाही. हिरमुसलेली गौरी घरी परत येते. तिथे तिची आई सुखरूप प्रस्तुत झाल्याचे तिला कळते. त्या स्थानावर स्वामी प्रकट होतात. त्यांना पाहिल्यावर गौरी पटकन आपल्या स्वामी आजोबांना ओळखून जवळ जाते. ती म्हणते, स्वामी आजोबा, तुम्ही कुठे गेला होता? मी गावभर तुम्हाला शोधले. त्यावर स्वामी म्हणतात, अरे मी इथेच होतो. अरे मला तुझी काळजी दूर करायची होती. हे ऐकून गौरीचे वडील चाट पडतात. गौरी ज्या स्वामी आजोबांच्या गोष्टी सांगायची ते सर्व खरं होतं. त्यावर स्वामी तिच्या वडिलांना म्हणतात, अरे तुम्ही लोक दुसऱ्याला देवाचा किंवा सद्गुरूचा धीर देतात, पण स्वतःचा मात्र त्यावर विश्वास नसतो. तुमच्या मनात संकल्प विकल्प उठतात. देवाने मदत केली तर बरं, नाहीतर आम्हीच काहीतरी करू. पण या मुलांच्या बाबतीत असं नसतं. त्यांना आमच्यावर ठामपणे विश्वास असतो. त्यांची भक्ती निरागस आणि एकनिष्ठ असते आणि भगवंत अशाच भक्तीच्या दोरीने बांधला जातो. त्याला सर्व कामे टाकून भक्तांसाठी यावे लागते. देवावर विश्वास कसा करावा हे या लहान मुलांपासून मोठ्यांनी शिकावं. तर ही छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जाता जाता सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हो, लाईकही करा. आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी स्वस्त राहा, मस्त खा, स्वामी नाम घेत राहा. श्री स्वामी समर्थ सर्वांना.